नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। मसाल्याची राणी काळी मिरीचे आता अकोल्यातही राज। माळादेवी येथील सेवानिवृत्त प्राध्यापकाची यशस्वी यशोगाथा। राजूर प्रतिनिधी। ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ तथा वन औषधी अभ्यासक सेवानिवृत्त प्राध्यापक रामलाल हासे यांनी अथक प्रयत्नातून आपल्या म्हाळादेवी येथील शेतावर काळी मिरीचे पीक यशस्वीरित्या घेतले आहे। पर्यावरणाचा गाढा अभ्यास असणारे रामलाल हासे यांना 2020 मध्ये कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी व आत्माचे तालुका समन्वयक बाळनाथ सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले होते। डोंगर माथ्यालगत असलेल्या आपल्या वडिलोपार्जित शेतातील घरासमोर असलेल्या आंबा, फणस व जांभूळ या फळझाडांच्या आधाराने त्यांनी काही निवडक काळी मिरीची रोपे कोकणातून आणून लागवड केली होती। वर्ष 2020 मध्ये त्यांनी सुमारे 8 काळी मिरीची रोपे लागवड केली होती। शास्त्रयुक्त पद्धतीने या रोपांचे संगोपन केल्यानंतर त्यांना गेल्या हंगामापासून मिरीचे उत्पादन सुरू झाले। गेल्या वर्षी त्यांनी 8 किलो मिरीचे उत्पादन घेतले होते। यंदाच्या हंगामात त्यांनी 10 किलो मिरीचे उत्पादन घेतले आहे। अतिशय दर्जेदार व उत्कृष्ट दर्जाची मिरी अकोले तालुक्यात निर्माण होऊ शकते याचे उदाहरण त्यांनी शेतकरी वर्गासमोर ठेवले आहे। अत्यंत मेहनती व प्रयोगशील असणारे रामलाल हासे हे वनऔषधी लागवडीविषयी मोठे अभ्यासक मानले जातात। त्यांच्या अभ्यासू व मेहनती वृत्तीमुळे मसाल्याचे महागडे मानले जाणारे काळी मिरी अकोल्यातही यशस्वीपणे लागवड होऊ शकतात हे आता सिद्ध झालं आहे। साधारणपणे वाळलेल्या काळ्या मिऱ्यांचा 1 किलोचा सध्याचा बाजारभाव 1200 रुपये प्रति किलो आहे। रामलाल हासे यांनी पायोनियर मिऱ्याचा वाण आपल्या शेतावर लावलेला आहे। वेंगुर्ला येथील कृषी संशोधन केंद्रातून त्यांनी ही रोपे आणली होती। त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी आपल्या शेतावरील बांधावर लागवड केलेल्या विविध फळझाडांचा आधार घेऊन मिरची लागवड करावी असे त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।